हॅलो, गुड मॉर्निंग. मी शिवानी. खूप दिवसापासून माझे ब्लॉग येत नाहीत. गावाकडून आल्यापासून व्हिडिओ तर सगळे काढून ठेवले ते, पण टाकायचे काही लक्षातच राहत नाही आहे. आणि लक्षात म्हणण्यापेक्षा टाईमच भेटत नाही मला. त्यामुळं घरातली कामं आवरून घेतले पहिले आणि 8 दिवस मम्मीकडे गेलेली होती. तिकडून आली, एकच दिवस सासरी थांबली आणि लगेच गावाकडे गेलो. त्यामुळे रूम पण काही व्यवस्थित क्लीन करायला भेटली नाही. तर मग आता आल्यावर मी पहिले रूम वगैरे स्वच्छ आवरून घेतली. घरातली कामं सगळी पहिले आवरून घेतली, कारण की हे आवरत बसले असते तर घरातली कामं तशीच राहून गेली असती माझी सगळी. आणि किट्टूची तर लुडबुड चालूच होती मध्ये मध्ये. तिचे भांडे कोंडे सगळी खेळणी आता इतकी झालीत का कुठं ठेवायची ते पण जागा राहिलेली नाहीये. खेळणी ठेवायला जागा राहिली नाही. पण काय नाही, ती एखाद्या महिन्यामध्येच एकतर खराब तरी करीन नाही तर हारून तरी टाकल. त्यामुळं काही एवढं टेन्शन नाही घेतलं मी. त्यानंतर सगळं आवरून झाल्यावर पहिले मी बॅग रिकामी करायला घेतली, कारण की माझ्यासारखी आळशी मीच आहे. मला माहिती होतं मी जर ती बॅग तशीच ठेवली तर माझ्याकडून काय परत लवकर आवरणं होणार नाही. त्यामुळे मी पहिले बॅग आवरायला घेतली आणि छान व्यवस्थित कपडे वगैरे ठेवून दिले. आणि हे जे मी चांगले नवीन ड्रेस वगैरे ना ते ह्या पाउचेसमध्ये ठेवून देते, कारण की बाहेर ठेवून खराब तर होतातच आणि इकडं तिकडं पडून पण जातं. त्यामुळे मी हे छान घडी वगैरे घालून ठेवले. आणि हे शोवरून ऑर्डर केलेली होते मी. त्यानंतर चांगली रूम वगैरे झाडून घेतली आणि सगळं आवरून झाल्यानंतर गावात पण जायचं होतं. खास कारण होतं की कूलर घ्यायचं होतं. ऑलरेडी एक कूलर आहे आमच्याकडं, पण ते वरती मम्मी पप्पा त्यांना लागतं आणि गरम तर खूप होत होतं. त्यामुळे आम्हाला पण एक खाली रूममध्ये कूलर लागणार होतं. त्यामुळे एक कूलर घ्यायला गेलो होतो आम्ही. पण गेलं म्हणजे काहीतरी खाणं पिणं होतंच. मग ज्यूस वगैरे घेतला आणि त्यानंतर एक कूलर पाहिलं, जे पहिलं होतं तेच आम्ही परत घेतलं. तर असं होता माझा आजचा ब्लॉग. कसं वाटलं नक्की सांगा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.